A60 मध्ये सर्वांचं स्वागत. आणि नमस्कार मित्रमंडळ. तर गोटखिंडी गावामध्ये एक आता ट्रेंडिंगची एक न्यूज आहे. तर न्यूज अशी आहे की 70 ते 60% लोकांची विहिरीवरची असणारी ओपनची दिसणारी वायर आहे ती चोरीला गेलेली आहे. लोकांनी ॲट अ टाइम गेले की नाही तर जवळजवळ 15 दिवसामध्ये हा कार्यक्रम चोरांचा चालू आहे. पहिल्यांदा पाटील मळ्यातली असेल, परत गाताडावाडी म्हणजे गोटखिंडी फाट्यावरती असणार त्या साईडला, परत डोंगरासाठी असणारी शेती, अशा प्रत्येक भागात जी शेती गोटखिंडी गावकऱ्यांच्या जे आहेत त्या गावकऱ्यांसाठी जे विहिरीवरचे ओपन दिसणाऱ्या वायरी आहेत त्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी चोरले गेले. त्या वायऱ्या ओपन विहिरीवर दिसत आहेत, त्यांनी ह्या गोष्टीची काळजी घ्या. आपल्या वायऱ्या प्रॉपर पद्धतीने जमिनीखाली तर घ्या, नाहीतर चोर काय तुमची वायऱ्या शिल्लक ठेवणार नाहीत. 50 रात्री किती तुम्हाला निदर्शनास काय ह्या गोष्टी आलेल्या नाही? रात्री 12च्या पुढे संध्याकाळी लाईट बीट नव्हती काय रात्री? पाणी पाजायला काय लोक आली तरी काय केबल कशा चालू करतो बिबट्या असल्यामुळे गावात त्या भीतीने पण रात्रीचे पाणी पाजले पण कोणी नाही. त्याचं पण एक शेतकऱ्यांना त्रास आहे. आणि दुसरा नवीन त्रास चालू झाला तो म्हणजे आता हा चोरांचा. तर शेतकऱ्यांसाठी या दोन्ही गोष्टी दुर्दैवाच्या आहेत. ते आता जरा कमी, आमचा तरी जवळ 5-6 हजाराचा खर्च झालाय, वायरी मजुरी सगळ्या गोष्टीचा. शासनाने याकडे जबाबदारीने लक्ष दिलं पाहिजे ही शेतकऱ्यांची तळतळाची विनंती आहे. गोटखिंडी गावातल्या शेतकऱ्यांच्याकडून एक नम्रतेची विनंती आहे सर्व सरकारला की ह्या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. सावध व्हा आणि सावधानगिरी बाळगा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.